बीड जिल्हा हा दान धर्म करणाऱ्या महंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आज आपण त्या धर्तीवर आहात. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नेत्रोड या नगरीचे आदर्श व्यक्तिमत्व चांद शेख साहेब हे गुढीपाडव्यानिमित्त आणि ईद मुबारकच्या माध्यमातून श्री समाजसेवेच्या माध्यमातून श्री चांगलं काम करीत असल्यामुळे या भागातील जे गरीब असतील त्यांच्या मुलीसाठी आर्थिक मदत करतात. आणि विशेष म्हणजे आरशी वीट उद्योग समूहाच्या माध्यमातून श्री जे कामगार असतील त्या कामगारांच्या मुलीसाठी 50,000 रुपयाची आर्थिक मदत करतात. तर पहा, दायित्व किती मोठे असले तरी माणुसकीची असलेली नाळ तुटून देता चांद साहेब एक आदर्श पाण्यासारखा निकळ चेहरा मनुष्यानी साहेबाकडे पाहिले जाते. आणि या भागामध्ये आणि या माजलगाव विधानसभेला आणि नेत्रोड या गावाला शोभेल असे काम चांद साहेब करीत आहेत. आणि पहिल्यापासून तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून श्री काम करीत असल्यामुळे या भागातील एक सर्व परिचित महान व्यक्तिमत्व मनुष्यानी साहेबाकडे पाहिले जाते. आणि आज ईद मुबारकच्या माध्यमातून श्री लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून श्री त्यांचा उपक्रम आपण सांगत आहोत. आणि आरशी वीट उद्योग समूह एक नामांकित उद्योग समूहाच्या माध्यमातून श्री कारण त्यांनी कष्टानेच कमावलेलं आहे आणि आपण गोरगरिबांचे काहीतरी दायित्वाच्या माध्यमातून श्री देणे लागतो हा उद्दांत हेतू मनाशी बाळगून श्री चांद साहेब यांनी वीट उद्योगामध्ये आरशी जे कामगार असतील त्यांना 50,000 रुपयाची आर्थिक मदत देखील केलेली आहे. आणि भविष्यात देखील जे कामगार येथे अस्तित्वात आहेत आणि ज्या मुलीचे लग्न करायचे असते त्यांना देखील आर्थिक मदत म्हणून 50,000 रुपये देणार आहेत. आणि या अगोदर देखील त्यांनी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या नेत्रोड गावासह आणि या पंचक्रोशीतील गावातील गोरगरिबांच्या लग्नासाठी मोठी आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे महान दाता मनुष्याने या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर या नेत्रोड नगरीचे चांद साहेब मनुष्याने नावारूपास आलेले आहेत. साहेब हे महान कार्यकर्ता आहे. आपण समाजकार्य चांगल्या प्रकारे करीत असल्यामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व मनुष्याने सर्व परिचित आहात. आणि गुढीपाडवा आणि ईद मुबारकच्या माध्यमातून आपण लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देण्यात आहेत. या समाजकार्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आर्थिक परिस्थिती गोरगरिबीची असल्यामुळं लोकांची आपण गरिबी पाहिल्यामुळं आपल्याला वाटतं की सगळ्याला सहकार्य करावं. आज आपली परिस्थिती थोडी चांगली असल्यामुळं म्हणून एक असं ते लक्षात आलं की बाबा आपलं आहे सगळं दिलेलं आहे आपल्याला, पण आपल्या हातानं थोडंफार समाजकार्य हो. आता आमच्याकडे जे कामगार आहेत ते कामगाराच्या मुलीसाठी 50,000 रुपये आमच्या नेत्रोड त्याच्यातून कोणी असो काय असो प्रत्येक समाजातला फक्त त्याची परिस्थिती असावा. शेती असली तरी चालेल, सगळं असेल तरी चालेल, त्याला काय अडचण नाही. पण त्याची परिस्थिती असेल मागणी केली तर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 10,000 रुपये प्रत्येकाच्या द्यायचे आणि कामगारासाठी 50,000 रुपये मुलीच्या लग्नासाठी द्यायचे असं ठरवलं आणि चालू आहे. साहेब हे चांगला उपक्रम आपण हाती घेतला असल्यामुळे दायित्वाच्या माध्यमातून श्री एक आपल्याला शोभेल असे काम केलेले असल्यामुळे माणुसकीचा झरा तेजीत ठेवून श्री माणुसकीची शिदुरी आपण जपत असल्यामुळे आपल्या संसारातून सोन्याचा धोर निघतोय. परंतु गर्व अहंकार करता आपण गरिबासाठी कार्य करतात. त्या गरिबाच्या कार्याबद्दल काय सांगता? आज आपण जे करायलो हे सगळं यांच्या जीवावर, कामगाराच्या जीवावर, सगळ्याच्या जीवावर, स्टाफच्या जीवावर करतो. आपल्याला बी याच्या माध्यमातून 2 रुपये मिळते. 2 रुपयातले आपले 50 पैसे खर्च करायला काय हरकत नाही. त्या माध्यमातून एक आपलं काहीतरी दायित्व आहे, आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं, गरीब लोकांचं. म्हणून एक त्याच्यातूनच खारीचा वाटा म्हणून आपण देत आहे. साहेब शेवटचा प्रश्न आहे. आपण अगोदर समाजकारण करता आणि राजकारण नंतर करता. राजकीय स्वरापद्धती येथील बहादर जनता आपल्या पाठीमागे उभा राहील तर राजकारण नेत्याचे काय आपण बाळकडू अंगी बाळगलेले आहात का? आपल्याला राजकारण हे आमच्या घरात कधीच नाही. आम्ही तर असं थोडं संबंधामुळं राजकारणात थोडं आलेलो आहे. राजकारणाचे सगळ्याशी संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे राजकारण लोकांसंग संपर्क आणि लोकांची आपलं काहीतरी देणं लागतो, सहकार्याची भूमिका म्हणून करायचं. तर पहा, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नेत्रोड या नगरीचे आदर्श व्यक्तिमत्व चांद साहेब सांगतात की राजकारण हा आमचा पिंडच नाही आहे. आम्ही अगोदर समाजकारण करतात आणि गोरगरिबासाठी मदत करत असल्यामुळे आमच्या अगोदर समाजकारण आणि नंतर राजकारण असल्यामुळे
या गुढीपाडव्यानिमित्त जी मदत केली ती त्यांच्याच आशीर्वादाने करीत असल्यामुळे आणि ईद मुबारकच्या माध्यमातून देखील मी अगोदर देखील घोषणा केलेली आहे आणि माझ्या आरशी युट्यूब उद्योग समूहाच्या माध्यमातून जे कामगार असतील त्या कामगाराच्या मुलीसाठी 50,000 रुपये देणार हे मी घोषित केलेले असल्यामुळे भविष्यात असेच उपक्रम हाती घेऊ अशी प्रक्रिया लाईव्ह देवकरला माहिती देताना ईद मुबारकच्या माध्यमातून चांद साहेब लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबूराव तिरके, लाईव्ह देवकर बीड.